पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती। आणि अशी ही पवित्र नगरी मुरागाव आणि आज या गावामध्ये लांबून लांबून ही संत मांदियाळी असतील, या विभागाचे सेक्टर संयोजक महात्मा आमचे आदरणीय वंदनीय दत्ता पाटील जी असतील, अखंड महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गीतकार महात्मा गोपी अण्णाजी आणि त्यांचे साथी देखील असतील साथसंगजी, या विभागाचे मुखी महात्मा अनंत शेनाळजी असतील, संचालक महात्मा सुरेश कोळी जी असतील, या ठिकाणच्या प्रबंधक बहिणी आमच्या नंदा माताजी असतील, या ठिकाणचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील असतील, संसारी असतील, वारकरी असतील, निरंकारी असतील, संतजन असतील, महंतजन असतील, भक्तजन असतील, आचारक असतील, प्रचारक असतील, विचारक असतील, आयोजक असतील, प्रयोजक असतील, नियोजक असतील, विविध सत्संगत असतील, नाना ठिकाणून आलेले सर्व लांबून आलेले संत महात्मा असतील, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी असतील, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, कला, क्रीडा, कृषी, सहकार, व्यापार, व्यवहार, आर्थिक, धार्मिक सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी असतील, आचार्य असतील, प्राचार्य असतील, कीर्तनकार असतील, चित्रकार असतील, पत्रकार असतील, मृदुंगाचार्य असतील, नाना तऱ्हेचे मित्रमंडळी असतील, लांबून बसलेले असतील, पुढे बसलेले असतील, प्याऊचे महात्मा असतील, प्रकाशनचे महात्मा असतील, पार्किंगचे महात्मा असतील, पावती पुस्तकसाठी बसलेले महात्मा असतील, सेवादलचे नौजवान असतील, बालक संत सज्जन असतील, जेवून आलेले असतील, उपाशी आलेले असतील, जागे असणारे असतील, हळूहळू झोपायच्या तयारीत चाललेले असतील, खुर्चीवर बसलेली श्रेष्ठ मंडळी असतील, खाली बसलेली सर्वश्रेष्ठ मंडळी असतील, ज्यांची ज्यांची नावं घेतली ती सगळी देव मंडळी असतील, चुकून नाव घ्यायचं राहिलं महादेव मंडळी असतील, सर्वांनी मिळून प्रेमाने बोला दत्ता महाराज कोण राहिले का? एखाद्या विचारलं महाराज एवढ्या सगळ्यांची नावं का घेतली? बाबा अवतरावणीत लिहिले, गौरव करता संत जनांचा प्रभूचा गौरव त्यात असे, अवतार म्हणे प्रभू संता माझी, प्रभू संता माझी, तिळभर सुद्धा भेद नसे, तिळभर भेद नाही महाराज संत आणि परमात्म्यामध्ये। संत गुरु परमात्मा तीनों बडे महान, संत मिलावे गुरु से और गुरु मिलावे राम। आमच्या साधू संतांनी सांगितलं की संतांच्या नावामध्ये, सज्जनांच्या नावामध्ये इतकं सामर्थ्य आहे की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, तुका म्हणे पापे जाती संतांची जपे। आणि या संतांच्या संगतीत तुम्ही फार वेळ नाही, अर्धा क्षण जरी येऊन बसला, अर्धा क्षण घडता संतांची सांगाती, तेने होय शांती महत पापा। मोठ्यातलं मोठं पाप शालन करण्याचं सामर्थ्य या संतांमध्ये आहे। संत श्रेष्ठ नळपाळ पण म्हणतात, संत संगे हरीची प्राप्ती, संत संगे भुक्ती मुक्ती, संत संगे ज्ञान व्यक्ती, अनायासे भक्तावरी। सत्संग मध्ये येऊन नुसतं बसलं, भक्ती मुक्ती ज्ञान विरक्ती सुख समाधान सर्व काही मिळतंय महाराज। ज्याप्रमाणे एखाद्या गर्दीच्या वेळेला बसमध्ये चढायचं असेल तर मोठा आटापिटा करायला लागत नाही महाराज, नुसतं गर्दी शिरायचं, धक्के मारून आपोआप आत प्रेमाने बोला। तसं या ठिकाणी नुसतं सत्संग मध्ये येऊन जरी बसलं महाराज तर जगातली सर्व सुख प्राप्त होतात। कारण प्रमाण आहे महाराज, जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाळ आहे, अखिल विश्वाच्या परमार्थाचे प्राण, वेदतज्ञ भक्तितज्ञ वारकरी तत्वज्ञ, भक्ती ज्ञान वैरागी यांचा त्रिवेणी संगम तुकोबाराय, तुकाराम तुकाराम नाम घेताया कापे यम। तुकोबाराय या सत्संगचा महिमा गातात आणि हा सत्संग सामान्य नाही। आत्मसुख घ्या रे उघड्या ज्ञान दृष्टी, याहुनी चावटी करू नका, काही सत्संग करा, सत्संग करा, सत्संग करा, पूर्वीचा तो दोराव गवेल। सत्संग केल्याने माणसाच्या जीवनातील झोपलेलं भाग्य जाग होतं, पूर्वजन्मातील काहीतरी संचित फळाला येतं। प्रेमाने बोला। तुकोबारांचं जरा थोडस कठीण वाटलं असेल, आणखी पुढे जाऊया। संत जनानो निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुत जनांसी आधारू, श्रीमंत योगी शिव छत्रपती महाराज यांचे समकालीन संत समर्थ रामदासजी पण काय म्हणतायत, ते सत्संग विषयी म्हणतायत की जयास वाटे देव पहावा, जयास वाटे देव पहावा, तयाने सत्संग धरावा, सत्संग धरावा, सत्संगाविना देवादी देव पाविजेत नाही। सत्संग शिवाय देव पावतच नाही महाराज। प्रेमाने बोला। आता सत्संग शिवाय देवच पावत नसेल तर सत्संग किती महत्वाचा आहे नाही समजत तर आज की पुढे संत साधू संतांनी लिहिलं, त्या पुढे जाऊन महावैष्णव श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली, ज्ञा म्हणजे ज्ञानोत्तम, न म्हणजे नरोत्तम, दे म्हणजे देवोत्तम, व म्हणजे वरोत्तम, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता, महाविष्णूचा अवतार ज्यांना म्हटलं जातं,
ज्ञानेश्वर माऊली सत्संगजी यांनी देखील या सत्संगाचं वर्णन करताना म्हटलं, बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. या ठिकाणी हरीचं दर्शन होतं. ज्ञानोबराय देखील म्हणतात. सद्गुरू बाबा हरदेव सिंगजी महाराज देखील या सत्संगाचा महिमा गातात. सद्गुरू बाबाजींनी लिहून ठेवलं की बाबा रे, हा सत्संग सामान्य नाही. कहे हरदेव, कहे हरदेव, संत जनों की संगत बड़ी महान है. संतों का संग इस दुनिया में ईश्वर का वरदान है. बाबाजी म्हणतात, हा संतांचं संग ईश्वराचं वरदान आहे. सत्संग वो वैकुंठ जहां पर देव देविया बसते हैं, आनंद ही आनंद जहां पर सुखी सुख बरसते हैं. असं सुख ज्या ठिकाणी वर्षाव करतं, सर्व सुखांचा आगर ज्या ठिकाणी आहे, ते ठिकाण म्हणजे सत्संग. प्रेमाने बोला. आज वर्तमान सद्गुरू जगाला सुखी करण्यासाठी आलेला आहे. कारण आज जगाच्या पाठीवरचा प्रत्येक मनुष्य असेल, मग तो सत्संगाची कुठलंही कर्मकांड करत असेल, व्रत करत असेल, वैकल्य करत असेल, उपास करत असेल, तपास करत असेल, नाना तऱ्हेच्या तीर्थाटन करत असेल, नाना तऱ्हेचे संत उपवास करत असेल, सर्व काही जे करतोय मनुष्य, का तर बाबा रे माझ्या जीवनामध्ये सुख यावं. दत्ताजी महात्मा देखील म्हटले सत्संगाजी गीता अभंगामधून, ठेवले अनंते तैसेची राहावे. सत्संगाजी सगळ्यांना सुख पाहिजे. पण कबीरजी तर काय म्हणतायत की जगात सुखीच कुणी नाही. कबीरजींनी लिहिलं की जोगी दुखिया जंगम दुखविया, तपस्वी को दुख दुना हो, आशा तृष्णा सबको व्यापे, कोई महल न सुना हो. तपस्वीला तर डबल दुःख आहे. एवढं तपश्चर्याला बसलोय, म्हातारा झालो, आता जर एवढं भेटलं तर खरं नाही. प्रेमाने बोला. जोगी दुःख आहे महाराज, जंगम दुखिया, तपस्वी को दुख दुना हो, आशा तृष्णा सबको व्यापे, कोई महल न सुना हो. कुठला महल असा नाही राहिला की जिथं महाराज दुःखी माणूस नाही. आशा तृष्णा सबको व्यापे, कोई महल न सुना हो. अवधू दुखिया भूपति दुखिया, रंग दुखी प्रीति हो, कहत कबीरा सकल जग दुखिया. कबीरजी म्हणतात सगळं जग दुःखी आहे, पण एकच माणूस सुखी आहे. एक संत सुखी मन जीती हो. जगामध्ये केवळ संत सुखी आहे. साधू संत सांगतात की कोई तन से दुखी, कोई मन से दुखी, कोई धन बिन रहे उदास, अरे थोडे थोडे सब दुखी, सुखी हरि का दास. जो हरीचा दास आहे, जो संत आहे, तो सुखी आहे. मग सुख पाहिजे असेल तर संतांकडे जावं लागेल. कारण संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. संत मोक्षाची विश्रांती, संत तृप्तीची नितृप्ती, संत भक्तीची फलश्रुती ते हे संत. हरी ते संत, संत ते हरी, ऐसे बोलताती वेदचारी. अरे चारी वेद सांगतात की बाबा सुख पाहिजे असेल तर संतांकडे जावं लागेल. पण मूळ प्रश्न निर्माण झाला, माणूस दुःखी का आहे? प्रेमाने बोला. सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की जगामध्ये महाराज एवढं दुःख का आहे? दास ते नेहमी उदाहरण देतो. एक भिकारी मनुष्य एका राजाच्या राजवाड्याच्या समोरून चालला होता. ते राजाचं वैभव बघतोय, मोठमोठे बंगले, मोठमोठा शामियाना, मोठमोठा दरबार, हत्ती घोडे घोडदळ पायदळ, सैनिक सेनापती दास दासिका, मोठमोठे महाल, संत जनानो सोन्याचा मुलामा दिलेले ते खांब, मोठमोठे हत्ती अश्व, एवढा वैभव बघत बघत तो चाललाय. वरती बघतोय, खाली ठेच लागली आणि पडलं. महाराज प्रेमाने बोला. पण नशीब बलवंतर होतं, ठेच लागून पडलं महाराज. पण खाली बघतोय तर काय, त्या रस्त्याच्या कडेला एक चकाकणारं चांदीचं नाणं पडलं होतं. भिकाऱ्याला आनंद झाला, चांदीचं नाणं सापडलं. म्हटलं आता काय 2-3 महिने भीक मागायची गरज नाही. सत्संगाजी आनंदामध्ये ते नाणं हवेमध्ये टाकलं सत्संगाजी आणि झेल घ्यायला गेला. पण महाराज पुन्हा नशीब बलवंतर नव्हतं. झेल सुटला, नाणं घरगळत जाऊन शेजारी असणाऱ्या नाल्यात जाऊन पडलं. महाराज भिकारी म्हटलं नाल्यात जाऊन पडलं, मग काय झालं नाणं? आपण नाल्यामध्ये उतरूया, पण चांदीचं नाणं घेऊनच येऊया. सत्संगाजी भिकारी रस्त्याच्या पलीकडे जायला निघाला. पण भिकाऱ्याचं नशीब किती बलवत्तर. योगायोगाने राजाला 14 वर्षांनी मुलगा झाला होता आणि मुलगा झाल्याचा आनंद राजा रथातून जात होता आणि म्हटलं आज जो कोणी काही मागे त्याला मी जे पाहिजे ते देणार, कुणालाही विनमुख करणार नाही. प्रेमाने बोला. रस्त्यामध्ये भिकारी दिसला. म्हटलं अरे कुठं चाललास? म्हटलं महाराज आज माझं नशीब छान होतं, नाणं सापडलं चांदीचं, पण हातातून सुटून नाल्यात जाऊन पडलं. महाराज आता नाल्यामध्ये जातो आणि तेवढं चांदीचं नाणं घेऊन होतं. राजा म्हटलं काय वेडा आहेस का? अरे एवढा राजा नगरीचा तुझ्या समोर उभा आहे आणि नाल्यात कशाला चाललाय? काय गरज, नाल्यात जायची गरज नाही. प्रधानजीला म्हटलं प्रधानजी याला 2 चांदीची नाणी द्या. प्रेमाने बोला.
अहो संत जनानो, भिकाऱ्याला 2 चांदीची नाणी दिली गेली. 2 चांदीची नाणी घेतल्यानंतर भिकाऱ्याला विचारलं, आता खुश आहेस का? भिकारी म्हटलं, आता काय सांगायचं, आंधळा मागतो एक डोळा आणि देऊ देतो. म्हटले 2 चांदी, खुश आहे म्हटले, आनंद आहे म्हटले. म्हटले आता अजिबात नाल्याकडे जायचं, अनवाणी फिरायचं. भिकारी म्हटला, महाराज आता कशाला अनवाणी फिरतोय, उद्या बाजारात जातो, चांदीची नाणी विकून टाकतो, मस्तपैकी नवी कपडे खरेदी करतो, नवा खट्ट चप्पलचा जोड खरेदी करतो, नवी चप्पल घालतो आणि मग नाल्याकडे जातो आणि नाल्यातलं चांदीचं नाणं तेवढं घेऊन. राजा म्हटला, अरे मी राजा आहे, तुला काय पाहिजे ते मग कमी पडते का? प्रधानजी याला 10 सोन्याच्या मोहरा देऊन टाका. प्रेमाने बोला. भिकारीला 10 सोन्याच्या मोहरा दिल्या. राजाने विचारलं, आता खुश आहेस का? म्हटलं भिकारी म्हटलं, आता काय सांगू महाराज, किती खुश आहे. 2 चांदीची नाणी कुठं, 10 सोन्याच्या मोहरा कुठं? म्हटले खूप खुश आहे. राजा म्हटला, बघ आता अनवाणी फिरायचं नाही, वन भटकायचं. भिकारी म्हटलं, आता कशाला वन भटकतोय, उद्या बाजारात जातो, सोन्याची नाणी विकून टाकतो, मस्तपैकी फॉर्च्युनर गाडी खरेदी करतो, फॉर्च्युनर गाडीत बसतो आणि त्या नाल्याकडे जातो आणि त्या नाल्यातलं चांदीचं नाणं तेवढं घेऊन. राजा म्हटला, अरे मी राजा आहे, तुला काय मागायचं ते माझ्याकडे माग. प्रधानजीला म्हटला, प्रधानजी जाऊ द्या, मर्दाला अर्ध राज्य देऊन टाका. प्रेमाने बोला. भिकाऱ्याला अर्ध राज्य दिलं गेलं. राजा संत जनानो त्याला सिंहासनावर बसवलं गेलं. नवे कपडे, कोरी कपडे घातली गेली. संत जनानो गळ्यामध्ये सोन्याच्या माळा घातला गेला, डोक्यावरती मुकुट घातला गेला. एक राजा संत जनानो असतो, त्याला सर्व प्रकारे सजवलं गेलं. मग राजाला सुद्धा अर्ध राज्य दिलं होतं त्याने. राजाने विचारलं, आता खुश आहेस का? भिकारी म्हटला, काय महाराज तुम्ही आता माझी चेष्टा करताय का? प्रेमाने बोला. अहो राज्य तुम्ही मला अर्ध दिलं, आता काय राहिलंय म्हटले मागायचं? बघा अजून काय राहिलं तर मागून टाक. भिकारी म्हटला, एकच मागायचं राहिलंय. अरे म्हटले मागून टाक. भिकारी म्हटलं, महाराज तुम्ही अर्ध राज्य मला दिलंच ना, पण एवढंच करा, ज्या बाजूने नाला आहे त्या नाल्याच्या बाजूचा अर्ध राज्य द्या. उद्या नाल्यात जातो आणि चांदीचं नाणं घेऊन. त्या भिकाऱ्याच्या सारखी माणसाच्या मनाची अवस्था झाली. जग दुःखी काय माहिती का महाराज? शेवटचा अभंग दत्ताजींनी घेतला ना, त्यामुळे संत जनानो तेच कारण आहे की माणूस संत जनानो ठेविले आणि ते त्या समाधानी नाहीये ना. एक कविता म्हणतो की शिकायत जिंदगी से उनको भी है, शिकायत जिंदगी से उनको भी है जिनको जिंदगी ने सब कुछ दिया है. नाव दिलं, पैसा दिला, प्रतिष्ठा दिला, 4 चौघांमध्ये आदर सन्मान दिला, तरी महाराज दुःखी आहे. सदुरकडे रडगाणं गातोय, महाराज हे भेटलं नाही. प्रेमाने बोला. ज्याप्रमाणे ज्या भिकाऱ्याला सर्व काही दिलं, त्याचं मन मात्र त्या नाल्यातल्या चांदीच्या नाण्यात अडकलं होतं, तसं आज माणसाला सर्व काही दिलंय, पण तो सद्गुरूला, परमेश्वराला दोष देतोय, कोसतोय, कारण त्याचं मन मात्र विषयात अडकलंय सत्संगजी. आणि हेच माणसाच्या दुःखाचं मूळ कारण आहे. कारण म्हटलं जातं की शिक्षक शिकवत होते, शिकवता शिकवता विद्यार्थ्यांना प्रश्न केला. भला शुभ्र पांढऱ्या पडद्यावरती त्यांनी एक काळा टिंब काढला. विद्यार्थ्यांना विचारलं, काय दिसतंय सांगा. कोणी म्हटलं, महाराज काळा टिपका दिसतोय, कोण म्हणते काळा बिंदू दिसतोय, कोण म्हणते काळा डॉट दिसतोय. सगळ्यांची उत्तर ऐकल्यानंतर गुरुजी म्हणतात, एवढा मोठा पांढरा शुभ्र पडदा आहे, त्याच्याविषयी कोणच बोलत नाही. सगळे त्या काळ्या बिंदूचं, काळ्या डॉटची छोटासाच आहे, त्याविषयी चर्चा करतायत. आज संत जनानो आपलंही तसंच झालंय. प्रभू परमात्म्याने एवढं सुंदर जीवन दिलं, माणसाचा जन्म दिला, चांगली सत्संग दिली, चांगला सद्गुरू दिला, चांगले चांगले मित्र परिवार दिला, पत्नी दिली, घरदार दिलं, नोकरी दिली, तरी देखील हा रडत असतोय सत्संगजी. तो त्या काळ्या बिंदूकडेच बघतोय. एवढं सुंदर जग दिलं, त्याच्याकडे कधी बघत नाही. प्रेमाने बोला. आणि म्हणून आज संत जनानो जग दुःखी आहे. मग ह्या सत्संग कशासाठी? आज सद्गुरू माता दीक्षा सविंद्र हरदेवजी महाराज जगाला सुखी करण्यासाठी आलेले आहेत. कारण मनुष्य मात्राला या सत्संगाच्या माध्यमातून, या मनुष्य मात्राच्या मनरूपी दिव्यामध्ये हे ब्रह्मज्ञान रूपी तेल ओतून आज सद्गुरू माताजी विश्व शांतीचे, विश्व प्रेमाचे, विश्व बंधुत्वाचे दीप प्रज्वलित करतायत. आणि मनुष्य मात्राला अज्ञानाकडून ज्ञानाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे, विनाशाकडून विकासाकडे नेत आहेत सत्संगजी. सद्गुरू माताजी जगाला सुखी करण्यासाठी आलेत महाराज. To master appear in this world for the welfare of entire mankind. To master appear in this world for the benefaction of the others. To master appear in this world for preaching the concept of one God. To master appear in this world for the deliverance of the world. No one can protect and honor in the divine code without the true master. सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्याशी संसार. सद्गुरू येत असे या जगती केवळ करण्या परोपकार. सद्गुरू जगा मला सुखी करण्यासाठी आलाय महाराज.
आणि हे सुख संत जनानो कुठं लपलंय तर सर्व सुखाचा आगर संत जनानो हा प्रभू परमात्मा. महाप्रभू परमात्मा कसा मिळेल तर ब्रह्मज्ञानाखेरीज पर्याय नाही. हरदेव वाणीमध्ये सुंदर लिहिलं की रोम रोम में राम बसेगा, रोम रोम में राम बसेगा, राम राज्य आ जाएगा. कहे हरदेव ब्रह्म ज्ञान से जग सारा सुख पाएगा. फक्त आम्ही नाही, सगळं जग सुखी होईल. प्रेमाने बोला. सुख कसं होईल जग? ब्रह्मज्ञान से जग सारा सुख पाएगा. मग मनुष्य मात्राला जीवनाचं महत्व कळत नाही. मनुष्य मात्राला जगामध्ये जीवनामध्ये येऊन काय करायचंय ते कळत नाही. मग ज्याला हे कळत नाही ना महाराज, त्याच्यासाठी हा सत्संग आहे. कारण आज देखील संत जनानो वयाची साठी आली, बुद्धी नाठी झाली, हातामध्ये काठी आली, ओठांवर मिशांची दाटी झाली. माझ्या मिशीचं नका बघू, प्रेमाने बोला. तरी जगाला कळत नाही महाराज जन्माला येऊन करायचंय काय. मग अशी महात्मा म्हटले जन्माला आला ह्याला व्हॉट्सअप बघून मेला. प्रेमाने बोला. आणखी काय काय बोलले संत जनानो. आज मनुष्याला एवढे सुंदर जीवन भेटलं. 83,99,999 योनी फिरल्यानंतर माणसाचा जन्म भेटला. आम्ही गीत पण सुंदर सुंदर म्हणत राहिलो. देवी देवताहून हा सुंदर मानव जन्म मिळाला, जरा जागव मनाला हरिभजन 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 करण्यासाठी नर जन्माला आला, जरा जागव मनाला. अरे बाबा कशाला जन्माला आला? उत्तर पण लिहिलं हरिभजन करण्यासाठी. देवे दिला देह भजनी गोमटा. देवाने हा सुंदर देह दिला परमेश्वराचं भजन कीर्तन करण्यासाठी. पण बाबाने देवाने पण एक आयडिया केली. देह दिला पण नाशिवंत दिला. प्रेमाने बोला. नाशिवंत म्हणजे हा देह आहे पण हा एक ना एक दिवस जाणार आहे. कितीही सुंदर देह असू द्या, कितीही देखणा देह असू द्या, मिस वर्ल्ड असू द्या, मिस युनिव्हर्स असू द्या, नाहीतर आणखी काय असू द्या, संत जनानो मृत्यू हा प्रत्येकाला अटळ आहे. कारण हा मृत्यू लोकच आहे. एखाद्या म्हणजे महाराज काय बोलताय, माझा चांगला सरपंचाकडे वशील आहे. प्रेमाने बोला. बाबा मृत्यू पुढे त्याचा वशिला चालत नाही, त्याला पण जावं लागतं. एखादा म्हणजे नाही महाराज माझा आमदार खासदाराकडे वशिला आहे, बाबाने त्याला पण जावं लागतं. एखादा म्हणजे नाही महाराज माझा डायरेक्ट पंतप्रधानाकडे वशिला आहे. प्रेमाने बोला. सगळ्यांना जावं. एखादा म्हणजे महाराज नाही माझा डायरेक्ट देवाकडे वशिला आहे. प्रेमाने बोला. पण देवाला पण जेव्हा त्याचं शत्रू कार्य संपलं त्याला अवतार संपवावा लागला. कारण मृत्यू सगळ्यांना आहे. मृत्यूला म्हणे शिव, मृत्यूला म्हणे क्रूर, मृत्यूला म्हणे प्रख्यात, मृत्यूला म्हणे विख्यात, मृत्यूला म्हणे संत, मृत्यूला म्हणे मांत, मृत्यूला म्हणे सान, मृत्यूला म्हणे थोर, मृत्यूला म्हणे हरिहर, मृत्यूला म्हणे भगवंताचे अवतार. अरे देवाचा अवतार जरी असला तरी प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. प्रेमाने बोला. माणूस जन्माला यायची बातमी 9 महिने आधी कळते. पहिला महिना, दुसरा महिना सोनोग्राफी, हिरवी साडी, ओटी भरण, पूजा, फोटोग्राफी कळतं. परत जन्माला येणार आहे. प्रोसेस सुरू आहे सत्संगाची. माणूस जन्माला यायची बातमी 9 महिने आधी कळते महाराज. पण एखादा माणूस जायची बातमी 9 सेकंद पण आधी कळत नाही. अरे आता तर फोन आला होता, अरे काल तर त्यांना भेटलो होतो. प्रेमाने बोला. आम्हाला कळत नाही माणूस गेलेला महाराज. कारण मृत्यू सगळ्यांना एक दिवस प्रत्येकाच्या जीवनात येणार महाराज. कवी सुंदर लिहितो की माती म्हणे कुंभाराला, किती तुडवशील मधला, तुडवायचंय तेवढं तुडवून बघे. माती कुंभाराला म्हणते काय कर, तुडवायचंय तेवढं तुडव. माती बनव, मडकी बनव, तपेली बनव, पाटी बनव, काय भांडी बनव, कुंड्या बनव, काय बनवायचंय ते बनव. पण एक दिवस असा येईल ना गाडून टाकेन तुझला. माती कुंभाराला म्हणते एक दिवस माझा पण येईल, तुला मी या मातीमध्येच गाडून टाकणार आहे. फुला म्हणती माळ्याला, किती तोडशील मधला. फुला माळ्याला म्हणते तोडायचंय तेवढं तोड. काय तुला तोडायचं रे तोड. बुके बनव, पुष्पगुच्छ बनव, वरमाला बनव, हार बनव, काय बनवायचे ते बनव. पण एक दिवस असा येईल सजवून येईन. लाकूड म्हणे सुताराला, लाकूड सुताराला म्हणते बाबा काय कापायचं तुला कापून घे. फळ्या बनव, कपाटा बनव, टेबल बनव, फर्निचर बनव, सोफा बनव, पलंग बनव, काय बनवायचे ते बनव. पण एक दिवस असा येईल जाळून टाकीन. कापड म्हणे दुकानदाराला, आता आमचं कपड्याचं दुकान. प्रेमाने बोला. आम्ही रोज काय करायचं, गिरायक आलं की फाड कापड सगळी. सफरला फाड, शर्टला फाड, पॅन्टला फाड, कुर्त्याला फाड, पायजाम्याला फाड. रोज आम्ही कापड फाडतोय. कापड म्हणे दुकानदाराला, किती फाड फाडशील मधला, फाडायचं तेवढं फाड. पण एक दिवस असा येईल गुंडाळून येईन. किती जरी घातलं मोदी जॅकेट, चिकनचा कुर्ता, किती जरी घातलं लिनन फिनन आणि किती जरी केला थाटमाट, पण मेल्यावरती दुकानदाराला पण शेवटी मांजर पाला. आम्ही गेलो काय आम्हाला लिनन मध्ये नाही गुंडाळणार. प्रेमाने बोला. मांजरपाटामध्ये जावं लागणार सत्संगाची. मृत्यू अटळ आहे. मृत्यू सगळ्यांना येणार आहे. पण महाराज हा मृत्यू येण्यापूर्वी आम्हाला काय करायचंय. साधू संत समजावतात की बाबा रे मृत्यू सगळ्यांना येणार नाही, पण बाबा रे तू श्वासाचं मोल जाणून घे. सद्गुरू बाबाजी नेहमी समजवायचे की हे श्वास आहेत ना महाराज अनमोल आहेत. हे श्वास सामान्य नाहीत. ज्याप्रमाणे संत एका नगरीचा जो राजा होता त्याचा एकुलता एक पोरग मरणाच्या संतून अवस्थेत पडलं होतं.
एक रोज श्वासामध्ये ते मरणार होतं. तो राजा त्या डॉक्टरांच्या पाया पडतोय, वैद्यांच्या पाया पडतोय की बाबा काय पाहिजे, किती पैसा पाहिजे तुम्हाला, पाहिजे ते पैसा घ्या, सोनं घ्या, नाणं घ्या, पैसा घ्या, नोटांचे बंडलच्या बंडल घ्या, हा राज मुकुट घ्या, सगळं तुमच्या चरणावरती टाकतो वैद्यजी, पण माझ्या पोराला एकुलता एक शेवटचे श्वास द्या. प्रेमाने बोला. राजा शेवटची विनवणी करतोय, अरे मला शेवटचं याच्याशी बोलायचंय, काही श्वास याला द्या, पाहिजे थोडं राजवैभव देतो. वैद्यांनी माना टाकल्या सास संगली. राजा म्हटला बाबा कमी पडतंय का, शेजारच्या राज्यांवर आक्रमण करतो, सगळे राज्य जिंकून घेतो, अख्ख्या भारतातला वैभव तुमच्या चरणावरती टाकतो, अहो 2-4 श्वास तरी याला द्या. वैद्य संत जनानो शांत होते. राजा बोलला कमी पडतंय का, संत जनानो स्वर्गात जातो, इंद्राशी युद्ध करतो, इंद्राशी युद्ध करतो, कुबेराचे खजिन्याचे खजिने लुटून आणतो, सगळं वैभव, त्रिलोकातलं वैभव तुमच्या पायावरती टाकतो, महाराज एक श्वास तरी याला द्या. वैद्य म्हटले आमच्या जन जमणार. 3 लोकातलं वैभव, संत स्वर्ग लोकातलं वैभव, जगातलं सगळं वैभव जरी डॉक्टरच्या पायावरती टाकलं तरी महाराज एक श्वास मिळत नाही. किती किमती हा श्वास, एवढं वैभव, त्रिखंडातलं वैभव जरी पायावर टाकलं एक श्वास मिळत नाही. आता आम्ही किती श्वास घेतोय, जरा गणिती भाषेमध्ये जरा विचार करूया. गणिती भाषेमध्ये सांगायचं झालं तर मनुष्य सरासरी 1 मिनिटाला 20 वेळा श्वास घेतो. आता इथं मोजत बसू नका, घरी गेल्यावर मोजा. प्रेमाने बोला. एक मनुष्य सरासरी 1 मिनिटाला 20 वेळा श्वास घेतो, म्हणजे तो 1 तासाला 1200 वेळा श्वास घेतो. 1 तासाला 1200 वेळा श्वास घेतो, म्हणजे तो 12 तासाला 14,400 वेळा श्वास घेतो. 12 तासाला 14,400 श्वास घेतो, म्हणजे 24 तासाला, एका दिवसाला 28,800 वेळा श्वास घेतो. एका दिवसाला 28,800 वेळा श्वास घेतो, म्हणजे तो एका महिन्याला 8,64,000 वेळा श्वास घेतो. एका महिन्याला 8,64,000 वेळा श्वास घेतो, म्हणजे तो एका वर्षाला 1,05,12,000 वेळा श्वास घेतो. एका वर्षाला 1,05,12,000 वेळा श्वास घेतले. आता तुम्ही आम्ही आमची 1 कोटी वर्षाला 1 कोटी आहेत, तर आमची वय काढा आणि गुणिले करा आणि मग सांगा किती श्वास आम्ही घेतले. प्रेमाने बोला. एका श्वासाची किंमत काय आहे. जगातलं वैभव, त्रिलोकातलं वैभव, त्रिखंडातलं वैभव डॉक्टरच्या पायावर टाकलं तरी एक श्वास भेटत नाही. मग आतापर्यंत आम्ही एवढे श्वास घेतले, देवाने आम्हाला दिले फुकटमध्ये, आम्ही घेतले. बरं ठीक आहे, एका श्वास एवढा अनमोल आहे, मग एवढे श्वास घेऊन माणसाने काय संत त्याचा उपयोग केला. सद्गुरू बाबाजी नेहमी सांगायचे की आज मनुष्य मात्र या श्वासाची किंमत ओळखत नाही. त्याने हे अनमोल श्वास कुणाशी वैर करण्यामध्ये, कुणाशी विरोध करण्यामध्ये, कुणाला अपमान करण्यामध्ये, कुणाला त्रास देण्यामध्ये, कुठे हिंसाचार करण्यामध्ये, कुठे व्याभिचार करण्यामध्ये, लोकांची अंतःकरण दुखावल्यामध्ये, लोकांना मानसिक छळ करण्यामध्ये, लोकांचा शारीरिक त्रास देण्यामध्ये, लोकांचं संत जनावर नुकसान करण्यामध्ये आज मनुष्याने संत हे अनमोल श्वास दुसऱ्याला निंदा, वैर, निंदा करण्यामध्ये, लोकांशी संत जनानो घृणा करण्यामध्ये, नफरत करण्यामध्ये, तिरस्कार करण्यामध्ये आणि संत जनानो फालतू भौतिक गोष्टींमध्ये हे वाया घालून टाकले. प्रेमाने बोला. एक श्वास एवढा अनमोल माणसाने असेच वाया घालवले संत जनानो. मग माणसासारखा मोठा जुगारी कोण असेल संत जनानो. पण साधू संत त्याला सावध करतात, बाबा रे आता गेले ते श्वास जाऊ दे, मरू दे, ते काय आता परत येणार, आणि इथून पुढचं तरी आयुष्य चांगलं जग ना. प्रेमाने बोला. साधू संत ओरडून ओरडून सांगतात, हे मनुष्य मात्र आता तरी जीवनाचं कल्याण कर. पण हे संत जर का एखाद्या गावामध्ये आले तर जग संत जनानो या संतांनाच नावं ठेवतं. एका वेड्याच्या इस्पितळाला आग लागली महाराज. आता वेड्याच्या इस्पितळाला आग लागली, आता वेड्यानेच पटपट बाहेर यावं का नाही. वेड्यांच्या इस्पितळ लागली, वेडे होते सत्संगाची, त्यांनी बाहेर यायचं सोडलं आणि टेरेसवर पळायला लागले. प्रेमाने बोला. आता टेरेसवर पळायला लागले. बरं टेरेसवर गेले, सगळे टेरेसवर गेले, तर गप बसावं का नाही. तिथे पण मोठ्या मोठ्याने गाणी म्हणायला लागले, मोठमोठ्याने गाणी म्हणायला लागले, आरडाओरडा करायला लागले, ढाळ्या वाजवायला लागले, ताटं वाजवायला लागले, आणखी सगळं आवाज काढायला लागले, चित्र विचित्र आनंद साजरा करायला लागले. शेजारचे गावकरी त्या इस्पितळाच्या बाजूने जमले होते. म्हटले अहो महाराज, सगळे वेड्यांना म्हणता खाली या, खाली या. आग लागली, म्हटले आग सत्र बरोबर येत चालले, तुम्ही पटकन खाली या, आपला जीव वाचवा. पण वेडे म्हणतायत तुम्ही निघून जा इथून. प्रेमाने बोला. वेडे गावकऱ्यांना म्हणतायत तुम्ही निघून जा इथून, तुम्ही कशाला आला आम्हाला सांगायला. अरे इतक्या वर्षाने दिवाळी आली, एवढ्या वर्षांनी आता दिवाळी आले, आम्ही दिवाळीचा आनंद साजरा करतोय, आम्ही गाणी म्हणतोय, आम्ही फटाके वाजवतोय, आम्ही रोषणाई करतोय. आमचा आनंद तुम्हाला भगवत, आमच्या आनंदामध्ये भंग करू नका, रंगामध्ये भंग करू नका, तुम्ही चालते व्हा असं कुणाला बोलताय गावकऱ्यांना. तरी गावकरी म्हणतात रे बाबा खाली या, रे बाबा खाली या, मरून जाल, जळून जाल. पण शेवटपर्यंत वेड्यांनी ऐकलं. मग शेवट काय झालं असेल. प्रेमाने बोला. आग संत जनानो टेरेस पर्यंत गेले आणि सगळे वेडे जळून भस्मसात झाले. सांगण्याचं तात्पर्य तेच, अहो ते वेडे म्हणजे ज्याला संत ज्ञान प्राप्त नाही झालं,
आज हे साधू संत गावात जातात, मोरा गावात जातात, उरण गावात जातात, मुंबईमध्ये जातात. आता संत जनानो देशाच्या बाहेरही समागम चालू आहेत आणि आवाज देतात, हे मनुष्य मात्र ही मोहमायेची आग तुला जाळून खाक करेल, तू सावध हो, आता तरी होई जागा, नाहीतर तुझ्या आगीमध्ये जळून खाक होशील. जीवनाचं कल्याण कर, आता तरी सावध हो. तुकोबा राय पण म्हटले, देह जाईल जाईल त्याशी काळबा खाईल. काळी नमशी दगडा कैची हत्ती घोडे वाळा, डोळे बालसते सुपती जरा आली या फजिती, तुका म्हणे आता तरी होई जागा, नाहीतर पुढे आहे दगा. पण जग मात्र सत्संग या संतांना वेड्यामध्ये काढतं. त्यांना काय वाटतं, आम्हाला मॅच बघायचे, आम्हाला आनंद साजरा करायचंय, आम्ही एवढं मस्त आयुष्य जगतोय, आमच्याकडे गाडी आहे, माडी आहे, नाव लौकिक सगळं काय, तुम्हाला काय आमच्या आनंदामध्ये विघ्न, आमचा आनंद भगवत नाही का, निघून जा इथून म्हणतात सत्संगजी. पण संत सांगायचं सोडत नाही, प्रेमाने बोला. तुका म्हणे मेलो सांगता सांगता, संत सांगायचं काम करतात, जग ऐकत नाही. पण शेवटी मोह मायेच्या संत जनानो त्या नशेमध्ये मनुष्य जळून खाक होतो, जन्माचं साध्य करत नाही. आज माणसाने अनमोल श्वास केवळ पैसा गोळा करण्यामध्ये वाया घालवायला लागलाय. जगाची जर का अवस्था बघितली तर मनुष्य या पैशाच्या मागे इतका लागलाय. मी लहानपणी कदा निबंधामध्ये लिहिलं होतं, माणूस पैशाच्या मागे इतका लागलाय की 2 टाइमचं जेवण मिळवण्यासाठी तो इतका पळतोय, इतका पळतोय, इतका पळतो, त्याला 1 टाइम जेवायला भेटत नाही. प्रेमाने बोला. एवढा पळतो सत्संगजी. पैशाच्या मागे, मोहमायेच्या मागे मनुष्य इतका पाठी लागला ह्या श्वासांचं मोल न कळण्यामुळे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं त्या डोक्यामध्ये धन धन धन, दुपारपासून रात्रीपर्यंत नुसतं धन 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 धन. संत जनानो दिवसाच्या सुरुवातीपासून दिवसाच्या अखेरपर्यंत नुसतं धन 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 धन. महिन्याच्या सुरुवातीपासून महिना अखेरपर्यंत नुसतं धन धन धन. जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत नुसतं धन 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 धन. नव्हे नव्हे तर जन्मल्यापासून मरेपर्यंत नुसतं धन 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 धन. एके दिवशी चौकामध्ये बॅनर लागला, कळवण्यात अत्यंत दुःख होते, आमचे परमित्र यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन. धन इथंच राहिलं. प्रेमाने बोला. निधन. छोटी सी जिंदगी मिली थी किसी के काम आने के लिए. अरे छोटी सी जिंदगी मिली थी किसी के काम आने के लिए, लेकिन पूरी उम्र गुजर गई कागज के टुकड़े कमाने के लिए, कागज के टुकड़े कमाने के लिए. अरे एवढे सगळं नोटा गोळा केल्या, सरकार बदललं, नोटबंदी आली. प्रेमाने बोला. गेल्या वाया नोटा, बरं तरी पण परत 2000च्या साचवल्या, त्या पण ह्या वर्षी बंद झाल्या. प्रेमाने बोला. यासाठी का हा मनुष्य जन्म प्राप्त झाला? म्हणून साधू संत सांगतात, हे मनुष्य मात्रा, याच्यासाठी तुला हा जन्म प्राप्त नाही. कारण मनुष्य जर काय एखाद्या वेळेस देह सोडतो ना, तेव्हा कोण त्याच्या मागे असं ओरडत नाही. सगळेजण काय ओरडतात मागे, 4 चौघे त्याला उचलतात, स्मशानाकडे वाटचाल चालू होते. मागे सगळा समाज असतो, काय बोलत असतो, राम नाम सत्य है, राम नाम संग है. म्हणजे राम नाम खरं आहे, सत्य आहे, राम नाम सोबत आहे. तेव्हा कोणी असं ओरडता का हो, गाडी माडी संघ आहे, पैसा अडका संघ आहे, बँक बॅलन्स संघ आहे, सोनं नाणं संघ आहे, सुंदर बायको संघ आहे, पोरं बाळ संघ आहे, गोठ्यातली बस संघ आहे, शेत जमीन संघ आहे, बँकेतला पैसा संघ आहे. कोण असं म्हणतं का? तुमच्याकडे नाही ना म्हणत, सगळ्या प्रेमाने बोला. आमच्याकडे तर नाही म्हणत सत्संगजी. सगळे जण काय म्हणतात, राम नाम सत्य आहे, देवाचं नाव सत्य आहे आणि राम नाम सोबत आहे. तेच सोबत आहे रे महाराज. कारण महाराज हे राम नामामध्ये इतकी ताकद आहे, त्या द्वारे मनुष्याचा संत वाल्याचा वाल्मिकी देखील होऊ शकतो. आज एवढं सुंदर देवाचं नाव मुखावर येण्यासाठी संतांचं सानिध्य पाहिजे, सद्गुरूची कृपा पाहिजे. जगाला सुख पाहिजे ना महाराज. सुख तर इथं संत जण वर्षा होतोय, वर्षाव. या ठिकाणी सुखाचा वर्षा होतोय. पाऊस तर धोधो पडतोय, पण मला नाता नाही आलं. सद्गुरू तर भरभरून भरभरून देतोय, पण मला घेता नाही आलं. प्रेमाने बोला. आज सत्संगाची सद्गुरू संत जनानो सांगतोय की बाबा रे, मनुष्य मात्र जीवनाचं उद्दिष्ट सार्थक कर. एखादा म्हटलं नाही केलं, काय करणार तुम्ही आम्हाला? प्रेमाने बोला. एक जण मला म्हटला, महाराज नाही आम्ही भक्ती केली, नाही आम्ही देवाचं नाव घेतलं, आमचं काय वाकड होणार आहे, आम्हाला काय त्रास होणार आहे, आम्हाला काय तुम्ही शासन करणार आहे? अवतारवाणीमध्ये कडक लिहिलं की जो मनुष्य देवाची भक्ती करत नाही त्याचा पुढचा जन्माचा प्रवास कडक आहे, अवघड आहे. तू कर्मों के बंधन कारण फिर फिर योनी जाएगा, मात गर्भ में लटके उल्टा चीखेगा चिल्लाएगा. अरे कोई ना होगा संगी साथी रो रो रुनी बहाएगा, बन के श्वान सुकर आरू घोड़ा 84 में जाएगा. मानव जन्म है अंतिम सीढ़ी, मानव जन्म है अंतिम सीढ़ी, फिसल गया तो बारी गई, कहे अवतार 84 वाली, कर्म कमाई सारी गई. 84 लक्ष जेवढं कमवलं सगळं वाया गेलं का? तर तू देवाची प्राप्ती नाही केलीस. अवतारवाणी म्हणते, महत्पाप नर जन्मा येऊन प्रभू दर्शन नाही केले, महत्पाप नर जन्मा येऊन 10वे द्वार न जाणले. अरे महान पाप आहे देवाची प्राप्ती आणि देवाची भक्ती न करणे.
तुम्ही जगामध्ये सगळं काही केलं, गाडी घेतली, माडी घेतली, जमीन घेतला, जुमला घेतला, सगळं काही केलं, नाव लौकिक, जिकडे तिकडे बॅनर लागले, जिकडे तिकडे संतो गाजावाजा झाला, पण देवाची प्राप्तीच नाही केली तर काय होईल सत्संगजी? गुढीपाडव्याचा दिवस आला, प्रेमाने बोला. आता परवाच आहे ना महाराज, प्रेमाने बोला. गुढीपाडव्याचा दिवस आला, आदर्श गावातलं आदर्श नवरा बायकोचं जोडपं, गावात आदर्श जोडपं म्हणून त्याचं संतून नाव होतं. आणि नवरा संतो जण कामावर जायला निघाला. बायको म्हटले लवकर कामावणे, आज पाडवा आहे, गुढीपाडवा आहे, काय बनवू तुमच्यासाठी? म्हटले काय नको, मला फक्त वरण खायचं, तुझ्या आवडीचं मस्त वरण तू बनवते, चांगलं वरण बनव. म्हटले काय हरकत आहे, बनवते वरण. नवरा कामावर निघून गेला. हिने दुपारपासून बाजारामध्ये गेली, सर्व प्रकारचा माल खरेदी केला, सगळ्या किराणाचा माल खरेदी करून दुपारपासून संध्याकाळपर्यंत स्वयंपाक करत होती. एवढा स्वयंपाकाचा आटापिटा करत करत संध्याकाळ झाली. नवरा कामावून आला, मस्तपैकी त्याच्या पुढे संतोनं बसायला पाठ दिला, जेवायला ताट दिलं, पाणी दिलं. तो ताटावरती बसला, पहिला घास खाल्ला, दुसरा घास खाल्ला, तिसऱ्या घासाला ताट उचललं, उंबऱ्याच्या बाहेर फेकून दिलं. प्रेमाने बोला. तिसऱ्या घासाला उंबऱ्याच्या बाहेर ताट फेकून दिलं. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. अख्खं गाव संत जनावर ऐकतंय भांडण. लोक म्हणतात भिंतीला कान असतात, आमच्याकडे शेजारीला पण कान असतात. प्रेमाने बोला. शेजारने विचार करते हे आदर्श जोडपं, कधी नवऱ्या बायकोमध्ये भांडण नाही, इतकी वर्ष सुख गुन्हा गोविंदाने लागतात. आणि आज पाडव्याच्या दिवशी काय झालं, एवढं कडाक्याचं भांडण व्हायला. दुसऱ्या दिवशी काम नवरा निघून गेला. शेजारीने संत साखरेचा बहाणा केला, घरामध्ये आली, इकडचा तिकडचा विषय काढला आणि मूळ मुद्द्यावर आली. काल काय झालं होतं? प्रेमाने बोला. काल काय झालं होतं? एवढं कडाक्याचं भांडण झालं. म्हटले अहो मी त्यांच्यासाठी दिवसभर काम राबून वरण बनवलं आणि म्हटले ताड उंबराच्या बाहेर फेकून दिलं. शेजारी म्हटले काहीतरी चुकलं असेल, मीठ जास्त झालं असेल. नाही म्हटले मीठ व्यवस्थित होतं. अगं म्हटलं मग मिरची जास्त टाकली असती. नाही म्हटले मिरची व्यवस्थित होती. अगं मग मसाला टाकायचा राहिला असेल. नाही म्हटले मसाला पण व्यवस्थित होता. मग फोडणी द्यायची विसरली असतील. नाही म्हटले फोडणी पण दिली होती. अगं मग करापलं असेल. म्हटली करापलं पण नव्हतं. अगं मग काय झालं एवढं ताड बाहेर फेकून द्यायला? तेव्हा तिने सांगितलं अगं काय सांगू तुला, मी मीठ टाकलं होतं, मिरची व्यवस्थित झाली होती, मसाला पण व्यवस्थित होता, फोडणी पण दिली होती, करापलं पण नव्हतं. पण सगळ्या स्वयंपाकाच्या गडबडीत वरणामध्ये डाळच टाकायची विसरले. माणसाच्या जीवनाचं पण महाराज असंच झाले ना. गाडी घेतली, माडी घेतली, पैसा घेतला, बँक बॅलन्स, बायकोला सोनं नाणं केलं, सगळ्या गावामध्ये प्रतिष्ठा कमवली, नाव कमवलं, जिकडे बघावं तिकडे महाराज आले, महाराज सगळं काही केलं महाराज. पण जे करायचं होतं तेच राहिलं. प्रेमाने बोला. अहो ज्या देवाच्या नावाने लहानपणापासून मी भक्ती केली, त्या देवाची प्राप्तीच केली नाही. ज्या देवाच्या नावाने पोटाला चिमटे काढून उपवास केला, त्या देवाचा तपासच केला नाही महाराज. मग माझं जीवन पण बिनडाळीच्या वर्णासारखं. प्रेमाने बोला. फेकून द्यायच्या कामाचं. म्हणून साधू संत कडक भाषेचा आधार घेतात की मनुष्य मात्र जागा हो, सावध हो. हा मनुष्य जन्मामध्ये तू देवाची प्राप्ती नाही केलीस तर मग तुला संत कडक उपमा दिल्या गेल्या. महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली म्हणते अगा माझी या भक्तीविन जळोत यांचे जियाले पण पृथ्वीवर पाषाण नसती काही. पृथ्वीवर काय पाषाण म्हणजे दगडांची धोंड्यांची कमतरता झाली, यांची आणखी भरती झाली. जे लोक देवाची भक्ती करत नाही, माऊली त्यांना दगड धोंड्याची उपमा देते. त्या पुढे जाऊन संत श्रेष्ठ एकनाथ महाराज शांती ब्रह्म काय म्हणतात की भक्तीविना पशु वाढलाच कैसा, षठीविना नेला कैसा नाही. प्रेमाने बोला. आता आमच्या संतांची भाषा कडक आहे की भक्तीशिवाय हा पशु आहे, पशु संत हा वाढलाच कसा. संत जनानो माझ्या मनात विचार आला एकनाथ महाराजांनी असं लिहायला नव्हतं पाहिजे. प्रेमाने बोला. मी विचार करतोय पशु कसं म्हणायचं माणसाला? माणसाला काय 4 पाय आहेत का? माणसाला कुठे शिंग आहेत का? माणसाला कुठे काय मागे शेपटी आहे का? प्रेमाने बोला. त्याला पशु का म्हणायचं? नंतर मी विचार केला हा बरोबरच आहे की माणसाच्या जीवनातून भक्ती विना पशु म्हणजे जर का माणसाच्या जीवनात भक्ती नसेल, देव नसेल, परमात्मा नसेल, देवाविषयी आस्था नसेल, कुठल्याही प्रकारच्या देवाविषयी जिव्हाळा नसेल तर त्याचं जीवन पशुसारखंच आहे ना महाराज. तुम्ही असं कसं म्हणताय महाराज? तुम्हीच बघा कोंबडा भल्या पहाटे उठतो, माणूस पण भल्या पहाटे उठतो. घोड्यासारखा त्या संसाराच्या माग पळत राहतो, नोकरीच्या माग, व्यवसायाच्या माग. बैलासारखा त्या संसाराच्या व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये राबत राहतो संतनो. गाढवासारखा त्या संसाराची ओझी उचलत राहतो संतनो. आपल्या फायद्यासाठी पोपटासारखा गुडू गोल बोलत राहतो संतनो. आपला स्वार्थ आहे ना संतनो. कुत्र्यासारखा इकडे तिकडे भटकत राहतो, हत्तीसारखा खा खातो आणि रेड्यासारखा लोळत पडतो. प्रेमाने बोला. पशु जर का भक्ती नसेल तो पशुच आहे ना संत जनानो. नर करणी करेगा तो नरका नारायण बन जाएगा. म्हणून मनुष्य मात्र सावध केलं गेलं की बाबा रे मनुष्य भक्ती श्रेष्ठ आहे. साधू संत म्हणतात की बाबा रे ह्या भक्तीची प्राप्ती करायची असेल तर तुला सद्गुरू शिवाय तरणोपाय नाही, तुला देवाची प्राप्ती करावीच लागेल. एका संत जनानो मनुष्याने मला प्रश्न केला महाराज तुम्ही मगापासून देव लावलंय, आम्हाला नक्की सांगा देव हा प्रकार काय? देव नक्की म्हणायचं कुणाला? प्रेमाने बोला. देव म्हणायचं कुणाला?
देवाची एखादी व्याख्या बिक्या आहे का? आहे ना महाराज. देव एका सोप्या वाक्यात सांगितल्या की म्हटलं गेलं की संत जनानो 4 वाणी 4 खाणी 184 जीवयोनी जाने निर्मिले लोकतिनी तया नाव बोलीजे देव. 4 वाणी परा पच्चंती मध्यमा वैखरी 4 खाणी अंडज पिंड स्वाद उद्भिक 184 जीवयोनी 20 लक्षणी वृक्षांमध्ये 9 लक्षणी जगच्या 11 सरपटणारे 30 लक्षणी पशूंमध्ये 10 लक्षणी पक्ष्यांमध्ये 4 लक्षणी मानवा खातर एक योनी कोटी कोटी फेरा 184 जीवयोनी जाने निर्मिले लोकतिनी. वरती सूर्य चंद्र तारे खाली धरती अग्नी पाणी मध्ये जीव आकाश वायू ज्याने हे निर्माण केलं. या धरतीच्या पण खाली धरती आहे. भूलोक भुवरलोक जनलोक तपलोक सत्यलोक ब्रह्मलोक स्वर्गलोक या पृथ्वीच्या खाली पण संत जनानो आहे. अतल लोक वितल लोक सुतल लोक तलातल लोक रसातल लोक पाताळ लोक याच्या पलीकडे पण अखंड ब्रह्म आहे ज्याने हे सगळ्या सृष्टीची निर्मिती केली. तया नाव बोलीजे देव. ब्रह्मा विष्णू हर यासी निर्मिता तो थोर तो देव ओळखावा नाना यज्ञ करून. ज्याने ब्रह्माला शंकराला पसंत विष्णूला जरा सगळ्या देवांना जन्माला घातलं त्याला म्हणायचं देव. प्रेमाने बोला. मी एक जण म्हटला महाराज या देवाची भक्ती करायची आम्हाला म्हणताय. कुठं लिहिलं देवाची भक्ती करायची? आम्ही हरिपाठामध्ये वाचलं चहुवेदी जाण साही शास्त्र कारण 18 ही पुराण हरिसिगाती. चहुवेदी 4 वेद 6 शास्त्र 18 ही पुराण 4 वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 6 शास्त्र योगशास्त्र न्यायशास्त्र सांख्यशास्त्र वेदांतशास्त्र मीमांसाशास्त्र वैशिष्यशास्त्र 18 ही पुराणे ब्रह्मपुराण ब्रह्मांड पुराण पदम पुराण शिवपुराण विष्णू पुराण मार्कंडेय पुराण वामन पुराण वराह पुराण वैवर्त पुराण अग्नि पुराण भागवत पुराण ज्योतिष पुराण नारद पुराण लिंग पुराण कुर्म पुराण स्कंद पुराण. प्रेमाने बोला. 18 ही पुराणे कुणाला गातायत? देवाला. बरं एवढं गाऊन तरी देवाची व्याख्या कंप्लीट झाली का? देव संत समजला का? नाही ना महाराज. देव संत जनानो शब्दांच्या पलीकडे आहे. नेती नेती. प्रेमाने बोला. सर्व धर्मशास्त्रांनी ज्याचं गुणगान केलं असा प्रभू परमात्मा ज्याचं वर्णन करणं अशक्य आहे. देव असं परमस्तित्व आहे जे अकाट्य आहे अछेद्य आहे अभेद्य आहे अनंत आहे अनादि आहे अविनाशी आहे अजर आहे अमर आहे अडोल आहे अनंत आहे असीम आहे सर्वज्ञ आहे सर्वशक्तिमान आहे सर्वव्यापक आहे सगुण आहे साकार आहे संपूर्ण आहे निर्गुण आहे निरंकार आहे निरंजन आहे निर्विकार आहे सत्य आहे चित्र आहे प्रेम स्वरूप ज्ञान स्वरूप जळी आहे स्थळी आहे काष्टी आहे पाषाणी आहे कणकणवासी खडगडवासी हृदय निवासी लासानी है लाफानी है असगा है बेहद है बेखौफ है बेरूपा है बेरंगा है बेहद आहे बेपरवा है. जो प्रभू परमात्मा असा आहे की आकाशाच्या अतिपलीकडे व्यापून असे जो दातार समयाच्या सद्गुरूने त्याचं नाव ठेवलं निरंकार. निरंकार सत्संगजी अव्यक्त निराकार नाही जा आकार तेथून चर अचर हरिसी भजे. अरे चर अचर त्याची संत जनांनो भक्ती करतायत. 3 काल ये सत्य है भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ 3 काल ये सत्य है इसका आर न पार है कहे हरदेव इसी को कहते निरंकार दातार है. निरंकार दातार है ज्याचं वर्णन सर्व धर्मशास्त्र करतात. महावैष्णव ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यांनी त्याचं वर्णन त्या देवाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं संत जनानो. हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विषदू म्हणून शस्त्राधिके छेदून गळया हा प्रलय उदके नापलवे अग्नी दाहोन संभवे महाशोषून प्रभवे मारुताचा. याच्यावर कसलाही हवेचा प्रभाव पडत नाही. अग्नी याला जाळू शकत नाही. तेच बायबल मध्ये लिहिलं नो वेपन कॅन कट हिम कॅनॉट डिस्ट्रॉय बाय फायर इज नॉट अफेक्टेड बाय एअर अँड वॉटर कॅनॉट डिझॉल्व हिम. प्रभू परमात्मा असा आहे क्राइस्ट बी विथ मी क्राइस्ट बिफोर मी क्राइस्ट अबव मी क्राइस्ट बिलो मी क्राइस्ट टू माय राइट क्राइस्ट टू माय लेफ्ट क्राइस्ट फॉर अ सीट क्राइस्ट फॉर अ राइज क्राइस्ट इन हार्ट ऑफ एव्हरी मॅन हू थिंक्स ऑफ मी क्राइस्ट इन हार्ट ऑफ एव्हरी मॅन हू स्पीक्स ऑफ मी क्राइस्ट इज एव्हरीवेअर द गॉड इज ओमनीप्रेझेंट ओमनीपोटेंट अँड ऑल परवेडिंग. असा प्रभू परमात्मा ज्याचं वर्णन भगवद्गीता करते. न जायते न म्रियते वा कदा चिन्नाय भूत्वा भूमिकावा न भूयो अजो नित्यम शाश्वतो य पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. असा देव सर्वत्र भरून पुरून उरलाय. सर्व भूतस्थम आत्मानम सर्व भूतानी चात्मनी ईशते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनम सर्वत्र समदर्शनम अहमात्मा गुणाकेश सर्व भूताशय स्थित अहमादित्य मध्यंत भूतानामंत एवच. पृथ्वीची सुरुवात पृथ्वीचा मध्य आणि पृथ्वीचा शेवट पण हाच प्रभू परमात्मा आहे. ज्या प्रभू परमात्म्याचं वर्णन समर्थ करतात जे शस्त्रे तोडिता तुटेना जे पावके जाळीता जळेना जे वायूचे उडेना परब्रह्मते. असा देव जर का पाहायचा असेल तर काय करायला लागेल? प्रेमाने बोला. असा देव संत जनावर कसा बघायचा? भगवद्गीता सांगते नाहम वेदेन नाहम तपसा न दानेन न चयजा शक्य एकम बिंदो दष्टम दष्टम मान असी मामम यता. हे अर्जुना वेदांच्या अध्ययनाने मी प्राप्त होत नाही पूजा पाठाने मी प्राप्त होत नाही. कितीतरी तू दान धर्म केलास कंगाल झाला भिकारी झाला तरी मी प्राप्त होत नाही. संत जनानो किती तपश्चर्या केली रानात जा वनात जा उलटा उभा राहा सुलटा उभा राहा एका पाया उभा राहा मी प्राप्त होत नसतो. मग अर्जुन म्हटला तू प्राप्त तरी कसा होतो?
ते भगवंताने अगदी सोप्या पद्धतीने प्राप्त होतो. तद्विधी प्रिपातेने प्रश्नेन सेवया उपदेशित ते ज्ञान आणि तत्वदर्शना. आस्क हिम नोज मी, बाउ टू मी रिस्पेक्ट अँड ही विल अनवेल टू यू माय रिअल फेस. माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख तुला ते करतील. असा देव तुला पाहायचा असेल तर तुला तेवढंच करावं लागेल. मग संत जनानो, असा देव सद्गुरूशिवाय प्राप्त होत नाही, भगवद्गीतेमध्ये पण सांगितलं. मग हा सद्गुरू संत जनानो जेव्हा अवतार घेऊन येतो, पण जग त्याला कधी ओळखत नाही. प्रेमाने बोला. एका डॉक्टरने संतोर एका डॉक्टरच्या दवाखान्याच्या बाहेर भली मोठी रांग लागली होती. ती रांग लागलेली असताना जो तो म्हणतोय माझा नंबर कधी येईल, माझा नंबर कधी येईल, मी सकाळपासून उभा आहे, मी दुपारपासून उभा आहे, मला पटकन जायचंय, मला उशीर होतोय. आणि एवढ्या गर्दीमध्ये प्रत्येक जण म्हणतोय माझा नंबर कधी येईल. आणि एक संतोषानो युवक मध्ये शिरणार, डायरेक्ट डॉक्टरच्या आत शिरायला लागला. प्रेमाने बोला. सगळ्यांनी सदर्थाने कालवा केला, अहो महाराज मागे या, मागे या, आम्ही सकाळपासून लाईनीत उभे, तुम्ही कुठं मध्ये शिरताय. साधसंगजी मागे या म्हटले तरी ते ऐकायला पुढे पुढे जायला लागलं. साधसंगजी शेवटी माताजीने आरडा लागला, हो महाराज कळतंय का. प्रेमाने बोला. आता माताजीने आरडा केला तरी ते पुढे पुढे जायला लागलं. 2-3 सेवादारसारखे आमचे तरुण होते, तंदुरुस्त त्यांनी पकडलं, मागं मागं खिचत आणलं. पण ह्या हात सोडायचं परत पुढे जायचं, संदर्भ माणसं त्याला परत मागं खिचत आणायची, तर हात सोडाय परत पुढे जायचं. असं 3-4 वेळा झालं महाराज. शेवटी तो तरुण चिडला, रागावला, वैतागला आणि रागाच्या भरात म्हटला, राहा दिवसभर लाईनीमध्ये उभं, जातो मी माझ्या घरी, मी काय आज दवाखाना उघडणार. अहो ते डॉक्टर होता. प्रेमाने बोला. आता डॉक्टरला जात नाही जाऊ दिलं तर उपाय कोण करायचा महाराज. मग तसं सद्गुरू आमच्यावर उपाय करायला की आम्हाला दुःखातून मुक्त करायला. सद्गुरूनं जन्म निष्फळ, सद्गुरू नसेल ना जन्म निष्फळ, जन्म वाया गेला महाराज. सद्गुरूला दुःख सकळ, सद्गुरू नसेल दुःख दुःख, हे दुःख गेले की ते दुःख, ते दुःख गेले की ते दुःख, सद्गुरू दुःख सकळ. सद्गुरूने तळमळ जाणार आहे, सारखा तळमळतो, ह्या कुशून त्या कुशू, त्या कुशून त्या कुशू, हे कर्ज ते कर्ज, हे टेन्शन ते टेन्शन. सद्गुरूने दुःख सकळ, सद्गुरूने तळमळ जाणार नाही. सद्गुरू चेनी अभय करे. त्याच्या जीवनात सद्गुरू तो सारखा भयामध्ये असतो. आता कसं व्हायचं, असं झालं कसं होईल, तसं झालं तर कसं होईल. सद्गुरू चेनी अभय करे, प्रगट होईल ईश्वरे. अरे ईश्वर संतनो प्रगट होतोय, देवाची प्राप्ती होते. सत्संगजी संसार दुःख अपारे नसून जाते, सगळे दुःख नसून जातात सद्गुरू जीवनात आल्यानंतर. कारण सद्गुरू आला की निरंकार येतो. निरंकार को जो जन भूले जन्म मरण में पडता है, कष्ट रहे घेरे उसको, चिल्लाता दुःख सहता है. तो सारखा म्हणतो, अरे देवा माझं कसं व्हायचं, का निरंकारच नाही ना भेटला. प्रेमाने बोला. मग हा सद्गुरू संत जनानो जाता जाता जात सांगेल की जीवनाचं कल्याण करण्यासाठी आलाय. पण कल्याण का होत नाही, कारण आम्ही सद्गुरूचं ऐकत नाही. एका गुरुने शिष्याला सांगितलं, मला पटकन सत्संगाला जायचं, उशीर होतोय, जा पटकन मला आंघोळीला पाणी घेऊन ये. शिष्य म्हटला, महाराज तुमचं वचन सत्वचन, ब्रह्मवचन म्हटले, सत्वचन म्हटले, आता जातो एवढंच सांगा, आता लगेच आणू का थोड्या वेळाने आणू. म्हटले मला उशीर झालाय, मला सत्संगाला जायचं, पटकन घेऊन ये. म्हटले महाराज तुमच्या मुखातलं वाक्य ब्रह्मवाक्य सत्वचन म्हटला, एवढंच सांगा, गार आणू का गरम आणू. अरे बाबा कसलं पाहिजे ते आण, पण मला लवकर मला सत्संगाला जायचंय. म्हटले महाराज तुमच्या मुखातलं वाक्य सत्वचन ब्रह्मवाक्य म्हटले, एवढंच सांगा, विहिरीचं आणू का नळाचं आणू. अरे कुठलं पण घेऊन ये. म्हटले महाराज सत्वचन म्हटले, ब्रह्मवाक्य म्हटले तुमच्या मुखातलं, एवढंच सांगा. म्हटले हाण्यामध्ये आणू का बादलीमध्ये आणू. शेवटपर्यंत पाणी आणलं नाही. प्रेमाने बोला. गुरु हात धुवून निघून गेला सत्संगाची. कसं काय परिवर्तन व्हायचं. तर या शेवटच्या 2 मिनिटांमध्ये सांगेन की बाबारे सद्गुरूला सामान्य समजू नका. सद्गुरूशी म्हणेल जो मनुष्य खंडो तयाचे आयुष्य. आणि याचा महिमा सगळं जग गाते सत्संगजी. 3 लोक नव खंड में गुरु से बडा नकोय, करता करणे कर सके. देवाला जे अशक्य ते गुरु करतोय. देवापेक्षा गुरु महान आहे. देव काय करतो, चांगलं काम केलं बाबा हे घेतो चांगलं फळ, वाईट काम केलं तुला वाईट फळ. सद्गुरू तसं नाही करत. सद्गुरू कुणी जर दरबार झाला त्याला संत जनानो पदरामध्ये घेतो, त्याचा उद्धार करतो सत्संगजी. त्या पुढे जाऊन संत जनानो दास म्हणाल की सद्गुरू जीवनामध्ये सर्व देतो. शेवटच्या मिनिटामध्ये सांगली रजा गेली आपली की सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्याशी संसार. आणि हा सद्गुरू जीवनात काय होतं, सद्गुरूची जर होईल मर्जी पंगू पर्वत पार करी. सद्गुरूची जर होईल मर्जी अशक्य तेही शक्य करी. सद्गुरू जीवनात आल्यानंतर सुख शांती नांदेल घरी, घरात सुख शांती येते. सद्गुरूची जर होईल मर्जी प्रकाश शिकतो मनाखाली, भ्रमातून मुक्तता होते. सद्गुरूची जर होईल मर्जी पंगू पर्वत पार करी, पांगळा पर्वत चढू शकतो. सद्गुरूची जर होईल मर्जी अशक्य तेही शक्य करी, अशक्य ही तेही शक्य करी. दास विचार करायचा, अशक्य ते शक्य कसं होईल. प्रेमाने बोला. एक नगरीचा राजा होता. आणि तो राजा नेहमी उठायचा आणि गुरुची पूजा करायचा, गुरुचे पाय धुवायचा, गुरुच्या चरणावरती डोकं ठेवायचा आणि नंतर मग सिंहासनावर जाऊन बसायचा. त्या नगरीचा ज्योतीची रोज ते बघायचं, अरे काय चाललंय. त्याने राजाकडे विषयी तक्रार केली. काय राजा म्हणतात, एवढा नगरीचा मोठा राजा आहे, कोणाच्या पायावर डोकं ठेवताय. गुरुच्या. काय करतो तुमचा गुरु, खुर्चीवर बसून असतो. प्रेमाने बोला. त्याचं वय झालं तो खुर्चीवर बसून असतो.
अहो राजे, सगळं तुम्ही आम्हाला विचारता. आता आम्ही ज्योतिषी आहोत. बाबा भूतकाळात काय झालं, भविष्यात काय होणार आम्हाला विचारता. आमच्या पिढ्याने पिढ्या तुमच्या दरबारामध्ये सेवेला आहेत. सगळं काय तुम्ही आम्हाला विचारता. राज्यकारभार कसा करावा आम्हाला विचारता. सतत निर्णय घेताना आम्हाला विचारता. युद्धाच्या वेळेला आम्हाला विचारता. आणि पूजा मात्र गुरुची करता. आणि गुरु काय खुर्ची बसलेला असतो. प्रेमाने बोला. राजाने विचार केला, राव कुठेतरी काहीतरी चुकतंय माझं. म्हटलं ठीक आहे, उद्या मी दोघांची परीक्षा घेतो. दुसरा दिवस उजळला. राजा येताना सोबत संत एक संगमरवरी दगडाचा एक छोटासा खडा घेऊन संत जनावर ती मूठ झाकली आणि दरबारामध्ये आला आणि प्रवेश केल्यावर म्हटला, माझ्या प्रश्नाचं जो उत्तर देईल त्याचीच उद्यापासून पूजा करणार. त्याने ज्योतिषीला विचारलं, सांग मी माझ्या हातात काय लपवलंय. ज्योतिषीने सगळ्या विद्यांचा अभ्यास केला, सगळ्या विद्या पणाला लावल्या आणि उत्तर दिलं, महाराज तुमच्या हातामध्ये एक दगडाचा संगमरवरी दगडाचा तुकडा आहे. राजा गप्प बसला. गुरुला विचारला, गुरुवर तुम्ही सांगा काय लपवलंय. गुरु म्हटला, मी कुठल्या भांडणामध्ये पडत, वादामध्ये पडत. बाबा ज्योतिषीमध्ये खरं असेल. नाही म्हटलं, तुमच्याच मुखातून ऐकायचंय. चंद्र गुरु शांत होता. प्रजा म्हणते गुरु बोला. गुरु शांत आहे. भविष्य ज्योतिषी म्हणतोय, आता काय दातखिळे बसली का, बोला की गुरु. गुरु शांत होता. राजा म्हटला, चुकीचं बोला तर काय पण बोला, पण बोला एक कसं. तेव्हा गुरु म्हटला, हे राजन तुमच्या हातामध्ये एक चमकता हिरा आहे. राजा गप्प बसला. म्हटलं, कशाचं गुरु कशाचं काय, प्रेमाने बोला. आणि एवढी वर्ष भक्ती केली आणि हा म्हणतोय की हातामध्ये हिरा आहे, मी माझ्या हाताने दगड ठेवलाय. सासरे तो हातच उघडे ना. म्हटलं, हात उघडला तर माझा पण अपमान होईल, गुरुचा पण अपमान होईल. तो हात उघडत नव्हता. सगळे म्हणतात हात उघडा. प्रजा म्हणते हात उघडा तरी हात उघडत नाही. राजा म्हणतोय हात उघडा तरी हात उघडत नाही. ज्योतिषी म्हणतोय हात उघडत नाही. शेवटी राजाने दंडवत घातला. म्हटलं, शेवटी गुरुने संत जनांनो विनवणी केली, राजा काय एकदा तो हात उघडून टाका. गुरुच्या सांगण्यावरून राजाने हात उघडला आणि महाराज बघतोय तर काय, खरोखर एक चमकता हिरा त्याच्या हातात होता. राजा म्हणून असं कसं शक्य आहे, इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे, असं होऊ शकत नाही. मी माझ्या हाताने दगड ठेवला, याचा हिरा होऊच कसा शकतो. तो गुरुकडे गेला. गुरुला विचारला, गुरु हे कसं शक्य आहे. तेव्हा जे गुरुने उत्तर दिलं, महाराज आजच्या सत्संगाचं तेवढं सारच आहे की जे गुरुने उत्तर दिलं आयुष्यभर लक्षात जरी ठेवलं ना महाराज, तर जीवनात बदल होणार आहे. गुरुने सांगितलं की हे राजन ज्योतिषी भविष्य सांगू शकतो. हे राजन ज्योतिषी भविष्य सांगू शकतो, पण गुरु भविष्य बदलू शकतो. गुरु भविष्य बदलू शकतो. गुरु भविष्य बदलू शकतो. उद्या दगडी घेऊन येऊ नका, प्रेमाने बोला. नीट ऐका पहिले काय म्हणायचंय. दगड म्हणजे ज्याला ज्ञान नाही, अज्ञान. ज्ञान होय मुळा अति मूर्ख त्या दगडा. मग या दगडाला गुरु काय करतोय, कोहिनूर हिरा. आज तुम्हाला महात्मा, महापुरुष, संत, महात्मे आले, या पदव्या लागल्यात ना, कोहिनूर हिरा बनवला ना, ते गुरुने केलंय सत्संगाची. तर या गुरुला काही अशक्य नाही. ज्यांनी आज या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं त्या सर्वांसाठी याच सर्व अरदास करतो की माताजी, ज्या भोळ्या भावाने तुम्ही या सगळ्यांची सेवा प्रबल करून घ्या. ज्याप्रमाणे तुम्हाला शबरीला उष्टी बोरं दिली, तुम्ही उष्टी बोरं खाल्ली आणि शबरीला इतिहासामध्ये अजरामर केली. त्यांचं उसणं नाही ठेवलं. द्रौपदीने चिंधी फाडून दिली, तुम्ही चिंधी फाडलेली पण सेवा उसणी नाही ठेवली. योग्य वेळेवर तिला नेको अनेक वस्त्र पुरवून टाकली. सुदामाने पोहे दिले, शिजलेले भाजलेले पण नव्हते, प्रेमाने बोला. कच्चे पोहे पण भगवंताने आवडीने खाल्ले, त्याला सुवर्णनगरी देऊन टाकली सत्संगजी. तर हा देव कुणाचं उसणं ठेवत नाही सत्संगजी. तर या सद्गुरूकडे मी एवढंच मागणं मागतो की माताजी, आमचे दत्ताजी असतील, आमचे सर्व संत महात्मा असतील, या सर्वांना तुम्ही भरभरून द्या. तनाचं सुख द्या, मनाचं सुख द्या, धनाचं सुख द्या, सेवेचं दान द्या, सत्संगाचं दान द्या, सिमरनाचं दान द्या, भक्तीचं दान द्या, नाम दान द्या. काय राहिलं का मागायचं, प्रेमाने बोला. सुख साऱ्या दुनिया दे पादे आपकी झोली.